न्यायालय, जात पडताळणी समित्यांचं कामकाज, त्यांचे आदेश, निर्णय हे मराठीतूनच व्हावेत अशा प्रकारची सुद्धा या ठिकाणी अपेक्षा मी शासनाकडून व्यक्त करतो। आणि अध्यक्ष महोदय, आता ते इथं सभागृहात उपस्थित नाहीत, ज्येष्ठ सदस्य आहेत, मी त्यांचा आदर करतो भास्कररावजी जाधव साहेबांचा, परंतु ते बोलत असताना ज्याच्या हाती ससा तो पुढच्या एका जमातीचा उल्लेख केला गेला आहे। सभापती महोदय, माझं मत आहे आपण 21व्या शतकाकडे चाललेलो आहोत। जात पात धर्म पंथ न मानणारी आपली संस्कृती आहे। आम्ही छत्रपती शाहूराजांचं नाव घेतोय, छत्र राजमाता जिजाऊ साहेबांचं नाव घेतोय, फुलेंचं नाव घेतोय, आंबेडकर साहेबांचं नाव घेतोय। आणि या सभागृहामध्ये जर एखाद्या जातीचा उल्लेख, जमातीचा उल्लेख ते असा करत असतील, तो वाक्प्रचार असेल, एखादी म्हण असेल, सहज बोलताना झालेली असेल, परंतु ज्याच्या हाती ससा तो पारधी समाज सुद्धा एक जमात आहे सभापती महोदय, तिला सुद्धा एक नाव आहे, शेड्यूल ट्राइब मध्ये आहे। मला असं वाटतं किमान या सभागृहामध्ये तरी एखाद्या जमातीचा उल्लेख अशा प्रकारे होऊ नये, अशा प्रकारची माझी विनंती आहे। हा जो शब्द आहे तो सदस्य कंटिन्यू करू द्या, काय हरकत, हा बोलू द्या त्यांना, मी उत्तर देतो। महोदय, सन्माननीय सदस्य दस साहेब राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलतायत, त्याच्यामध्ये हरकत नाही आहे, परंतु मराठीमध्ये एक वाक्प्रचार आहे की ज्याच्या हाती ससा तो पारधी। याचा अर्थ ते कुठच्या जमातीवर बोलले नाही, त्याने तो वाक्प्रचार बोलून दाखवला। त्यामुळे ते जे आता म्हणतायत की एका जमातीचा उल्लेख केला, हा चुकीचा आहे, त्यामुळे पटलावर नाही आपण काढून टाका। ठेवा, माझं काय म्हणणं नाही, शिवसेना उभाटा गटाचं म्हणणं असेल ते वाक्य ठेवावं तर ठेवावं। माझं म्हणणं असं आहे, भारतीय जनता पार्टीचा सदस्य म्हणून माझं मत असं आहे, एखाद्या जमातीचा उल्लेख करू नये, हे माझं ठाम मत आहे। मी त्या शेड्यूल ट्राइब कमिटीचा अध्यक्ष राहिलेलो सभापती महोदय, आणि जमात आहे पारधी, हे समाज एक जमात आहे, त्या जमातीच्या बाबतीत असा उल्लेख होऊ नये असं माझं मत आहे। गरीब समाज आहे, जमात गरीब आहे। इंग्रजांनी सभापती महोदय, इंग्रजांनी गुन्हेगार ठरवलेली ही जमात माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांच्याकडे गृह खाता असताना हे वाक्य काढून टाकलंय सभापती महोदय। त्याच्यावरचा गुन्हेगारीचा जो ठपका होता तो ठपका सुद्धा काढून टाकलेला आहे सभापती महोदय। जर सुनील प्रभू साहेबांचं मत असेल की तो वाक्य प्रचार चालवत ठेवला पाहिजे, माझं मत आहे ठामपणे की किमान या सभागृहामध्ये ते वाक्य वापरू नये, या सभागृहामध्ये ते वाक्य वापरू नये। मी हे जबाबदारीने बोलतो। फुले शाहू आंबेडकरांचा वारसा सांगणार हे राज्य आहे सभापती महोदय, फुले शाहू आंबेडकरांचा वारसा सांगणार हे सभागृह हा महाराष्ट्र आहे, फुले शाहू आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे। आणि या राज्यामध्ये, पुरोगामी राज्यामध्ये हा शब्द वापरू नये हे ठामपणे मी या ठिकाणी मी सांगतो। बाहेर, सभागृहाच्या बाहेर किंवा कुठेही जरी हे वाक्प्रचार होत असेल तर त्याच्याबद्दल माझं मत नाही, परंतु हे सर्वोच्च मंदिर आहे, हे आमचं मंदिर आहे सभापती महोदय। या मंदिरामध्ये एखाद्या जमातीचा उल्लेख असा व्हावा असं मला वाटत नाही, हे माझं मत आहे। त्यांचं जे मत असेल ते त्यांनी वापरावं अशा प्रकारचं माझं मत आहे। आणि सभापती महोदय, मला संरक्षण द्या। सुनील प्रभू साहेब हे अतिशय ज्येष्ठ सदस्य आहेत, ज्येष्ठ सदस्यांनी खाली बसून बोलावं ही माझी अपेक्षा नाही त्यांच्याकडनं। जर माझी काय हरकत असेल तर मी खाली बसतो।